तयार केली। लेणी तयार कोणी केली? संपूर्ण लेणी ही सम्राट अशोकाचे वंशज, त्यांचे मंडलिक आणि त्यांच्या दरबारी असणारे सरदार यांनी केलेले। म्हणजेच ह्या लेण्या कोणाचे आहेत? बौद्धांचे आहेत। ह्या लेण्या कोणाचे आहेत? खरं बौद्धांचे आहेत का? आपण किती वेळा लेणीवरती येतो? लेण्या बौद्धाच्या आहेत, आपल्या आहेत, हे जर आपल्याला छाती ठोक सांगायचं असेल तर आपला वहिवाट लेण्याकडे वळवला पाहिजे, आहे की नाही? जर लेण्या आपण छाती ठोकपणे सांगत असू की ह्या बौद्धाच्या लेण्या आहेत, तर त्या लेण्यावरती बौद्ध बांधवांनी, बौद्ध उपासकांनी, बौद्ध उपासिकेने, बालकांनी, भिक्षूंनी इथे यायला पाहिजे। मी तर भिक्षू संघाला अपील करेल त्यांनी इथे येऊन राहायला पाहिजे। का शहरामध्ये विहार बांधायचे? त्यांना एवढे कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असलेले हे विहार आहे, तर भिक्षूंनी इथं निवारा करावा असं माझं वैयक्तिक मत आहे। असं तर हे लेणी म्हणजे कोरलेलं काम आहे आणि जिथे जिथे लेण्या आहेत त्या त्या संपूर्ण बौद्धांच्या आहेत। कालांतराने बौद्धामध्ये पण महायान आलं, महायान पण गुप्त झालं, हिंदुत्व वाढलं, जैन त्या काळापासून होतच। तर संपूर्ण भारतामध्ये ज्या लेण्या आहेत त्याच्यातल्या 50% लेण्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात जेवढ्या लेण्या आहेत त्याच्या 50% लेण्या पुण्यामध्ये आहेत। अशा हा लेण्या संपूर्ण महाराष्ट्राच्या सौंदर्याचा ठेवा आहे आणि ह्या लेण्यावरती अभ्यास करणारे अनेक पंडित लोक आहेत। अनेकांनी मास्टरकी केलेली आहे, अनेकांनी PhD केलेली आहे। मी पण प्रयत्न केला होता, PhD साठी अप्लाय केलं होतं, परंतु वरून 18वा माझा नंबर होता, मला म्हणजे भेटला नाही चान्स। परंतु आईने सांगितलं की मी PhD केल्याशिवाय मरणार नाही, तसंच मी पण आता ठरवतो। मी पाली केली आहे आणि माझा स्पेशल सब्जेक्ट बुद्धिस्ट आर्ट आणि आर्किटेक्चर असल्यामुळे मला पालीमध्ये PhD करता येणार नाही, मला दगडामध्येच PhD करता येणार आहे। तर मी परत एकदा प्रयत्न करायचा प्रयत्न करेन। असो